कॉन्फरन्सच्या माध्यमातून एक निवडून आलेला आमदार म्हणून, लोकात काम करणारा एक सेवक म्हणून, तसंच काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाची जेव्हा बैठक झाली तिथं आलेले आमचे सर्व उमेदवार, त्यातले 10 जे विजयी झालेले होते आणि इतर ज्यांना पराजय हा स्वीकारावा लागला, अशा सगळ्यांची चर्चा केल्यानंतर काही मुद्दे समोर आलेले आहेत. त्यातल्या काही मुद्द्यांवर आम्ही अभ्यास सुद्धा केलेला आहे आणि अजून अभ्यास सुरू आहे. पण एक गोष्ट इथं मला स्पष्ट करायची आहे की आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहे असं नाही. सत्तेत येईल नाही हा विषय दुसरा, पण आमचा कुठेतरी एक अंदाज होता, काही झालं तरी आम्ही 124 ते 130च्या खाली येणार नव्हतो आणि वरती जो काय आकडा होता तिथं स्पर्धा होती, चुरशीची लढत होती. अनेक उमेदवार हे प्रामाणिकपणे तिथं लढले, मनापासून लढले. आम्ही तिथं सभेला गेलो, साहेब गेले, अनेक इतर महत्वाचे नेते तिथं गेले. तिथं जो उत्साह होता सभेमध्ये, कुणी भाड्यावर पैसे देऊन आणलेले लोक तिथं नव्हते. एवढा उत्साह असताना कुठे मोठ्या प्रमाणात नाराजगी ही सरकारवर त्या ठिकाणी असताना सुद्धा सोयाबीन, कपाशी, बेरोजगारी, महिला सुरक्षेचा विषय अतिशय महत्वपूर्ण तिथं असताना, दुधाचा प्रश्न महत्वपूर्ण असताना सुद्धा जे काही निकाल लागले ते निकाल स्वीकारण्यासाठी उमेदवार सोडा, कार्यकर्त्यांपासून लोकांपर्यंत कोणालाही हा निकाल एवढा सहजपणे महायुतीला कौल मिळेल असं वाटत नव्हतं. काही मुद्दे इथं सांगतो. एक तर ईव्हीएम मशीनवर 6 कोटीपेक्षा जास्त मतदान तिथं झालं. पण महत्वाचं काय की 5,33,000 मतदान हे पोस्टल बॅलेटवर झालं. पोस्टल बॅलेटवर जेव्हा मतदान होतं त्याच्यामध्ये काही प्रमाणात अंदाज आपल्याला येतो की या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ईव्हीएम पोस्टल बॅलेटला जर आपण एनडीएला बघितलं तर 43.3% पसंती होती आणि तसंच महाविकास आघाडीला आपण बघितलं तर 43.1% अशी पसंती होती. पण जेव्हा ईव्हीएम मशीनकडे आपण वळलो आणि ईव्हीएम मशीनची मतमोजणी सुरू झाली तेव्हा आपण जर बघितलं तर 49.5% हे एनडीए कडे गेलं आणि तिथं आम्ही 43 वरून डायरेक्ट 35 वर तिथं आलो. म्हणजे 0.2% बॅलेटवर आमचा फरक होता महायुतीने आमच्यात, तो डायरेक्ट 14% तिथं गेला. आता ह्याच्यामध्ये आपण आकडेवारी जर घेतली आमदारकीची तर असा अंदाज होता की एनडीएचे 141 उमेदवार निवडून येतील आणि त्याच्यामध्ये आमचे 137च्या आसपास उमेदवार निवडून येतील बॅलेट पेपरच्या अनुषंगाने. कारण का सर्वे आपण जेव्हा करतो तेव्हा 1,50,000 नाही तर 2 लाख असे सॅम्पल घेतो, त्याच्यावरनं आपण अंदाज काढतो महिला पुरुषचा प्रॉपर मिक्स करून की कुठली पार्टी सत्तेत येईल, त्याला आपण प्री पोल पोस्ट पोल अशा पद्धतीने तिथं म्हणत असतो. त्यात आमचे 137 येतील असं वाटत होतं. 141 आमचे जे कुठले सर्वे होते त्याला 137च्या आसपास आम्ही तिथं येत होतो. पण जेव्हा ईव्हीएम मशीन सुरू झाले तेव्हा क्लीन स्वीप म्हणजे 234 हे महायुतीचे निवडून आले आणि आम्ही डायरेक्ट 50 वर तिथं आलो. आता आपण जर बघितलं तर 2019ला आमदारकीचं इलेक्शन जेव्हा आपण बघितलं असेंब्लीचं, त्याच्यामध्ये बॅलेट पोस्टरवर काँग्रेस 45 दिसत होतं, किती निवडून आले? 44 आले. 101 बीजेपी दिसत होतं, किती आले? 105 आले. बॅलेटवर इंडिपेंडंट 12 दिसत होते, 13 आले. शिवसेना 56 दिसत होतं बॅलेटवर, किती निवडून आले? 56 आले. आम्ही 60 दिसत होतो, ते 54 आम्ही तिथे निवडून आलो. म्हणजे बॅलेटची मुवमेंट, बॅलेटमध्ये जे काय आपल्याला दिसतं आणि ऍक्च्युअली जे दिसतं आपल्या मशीनवर ईव्हीएम ते समानच्या आसपास असतं, नाही तर ±2-3% असतं. 13%चा डिफरन्स तिथं नसतो. महाराष्ट्र पार्लमेंट 2024चं आपण जर घेतलं तर शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना 13 येतील असं वाटत होतं, बॅलेटवर आले 10. तिथं काँग्रेसला 6 वाटत होते, आले 8. तिथं आम्हाला 11 वाजत. तिथं इंडियन नॅशनल काँग्रेस जर आपण घेतली तर कुठेतरी 11च्या आसपास येतील असं वाटत होतं. भारतीय जनता पार्टी बॅलेटवर 12 दिसत होतं, 9 आलं. शिवसेना 6 वर 6 आलं आणि नॅशनल दादांची पार्टी 0 दिसत होतं, 1 तिथं आलं. आणि अशा पद्धतीने म्हणजे बॅलेट साधारणपणे समान तिथं वोटिंग तिथं दाखवत असतं. हेच आपण जर
हे घेतलं हरियाणा पॅटर्न, तर हरियाणामध्ये पोस्टल बॅलेटवर काँग्रेस 73 दिसत होतं, आलं 37, बीजेपी 16 दिसत होतं, आलं 48. आता ह्याच्यात अजून एक मोठा फरक झालेला आहे. एक तर बॅलेट आणि ह्याच्यावर मी तुम्हाला अंदाज सांगतो. दुसरं, वोटिंग मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणजे आता पार्लमेंट 2014 आणि असेंब्ली 2014 याच्यामध्ये 37 लाखाची वाढ झाली होती. 7.6% मतदारांनी ज्यांनी मतदान केलं त्याच्यात वाढ झाली होती. त्यानंतर 14 आणि 19 पार्लमेंट, 14 असेंब्ली आणि 19 पार्लमेंटमध्ये 16 लाख. त्यानंतर 19 पार्लमेंट आणि असेंब्ली 19 याच्यामध्ये 11 लाखाची वाढ झाली होती. पार्लमेंट 24 आणि असेंब्ली 19चा फरक काढला तर 20 लाख आहे. पण आत्ताची खासदारकी आणि आत्ताची आमदारकी ह्याच्यामध्ये जर आपण फरक काढला तो हा फरक येतो 74 लाख. म्हणजे 74 लाख लोकांनी अतिरिक्त मतदान लोकसभा आणि विधानसभामध्ये तिथं केलेलं आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 40,000ली वाढ तिथं झालेली आहे. ते आकडे मी तुम्हाला देतो. आता आमचं म्हणणं एवढंच आहे की ही जी मोठी वाढ झालेली आहे याच्यात गाड्या मोठ्या प्रमाणात लागल्या असत्या, त्या गावामध्ये सुद्धा एक चर्चा झाली असती, अरे जबरदस्त वोटिंग वाढले, खूप मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. ठराविक बूथ सोडले जिथं मतदान जास्त आहे पण बूथ 2च आहे. जिथं 3 बूथ पाहिजे होते तिथे 2 असल्यामुळे तिथं 9 वाजेपर्यंत चाललं. पण बहुतांश बूथवर मतदान पटकीने संपलं होतं. तर 74 लाख ही जी ग्रोथ तिथं झालेली आहे त्याच्या खोलात जर आपण गेलो, भोसरीला 1 लाखाची वाढ लोकसभा आणि विधानसभेमध्ये मतदानात वाढ झालेली आहे आणि तिथं बीजेपीचा उमेदवार निवडून आला. त्यानंतर पनवेलमध्ये 87,000, मावळमध्ये 72,000, शिरूर जिथं अशोक बापू निवडून येतील असं आम्हाला वाटत होतं तिथे 71,000. आणि ही मेजॉरिटी जी वाढ झाली जिथं जिथं झालेली आहे तिथं महायुतीचा उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे. तुम्ही जर सोशल मीडिया नाही तर टीव्हीवर काही चर्चा बघितल्या, शिर्डीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मतदान केलं अशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे. काही जसं आपलं कन्नड आहे तिथं जेवढं मतदान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान ईव्हीएम वर झालंय. त्यात ईसीआय म्हणजे इलेक्शन कमिशनने एक्सप्लेनेशन दिलं, पण ते एक्सप्लेनेशन सुद्धा आपण टॅली केलं. त्याच्या मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला फरक हा त्या ठिकाणी दिसतोय. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोस्टलवर 56% भाजप दिसत होतं, ईव्हीएम मध्ये डायरेक्ट 90%वर गेलंय. शिंदे गट 35% पोस्टलवर दिसत होतं, डायरेक्ट 70%वर गेलंय. अजितदादा 40% दिसत होतं, 69 वर गेलंय. आणि आम्ही बघितलं काँग्रेस 55% दिसत होतं, 14 वर आले. ठाकरे 68% दिसत होतं, 21 वर आले. आणि पवार गट 43 वरनं डायरेक्ट 11%वर तिथं आलेला आहे. त्यामुळे हे मोठे तिथं फरक आहेत. त्याच्याच बरोबर ईव्हीएम मध्ये काही गोष्टी म्हणजे 95 मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये 19 मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मतं आढळली आणि 76 मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली. असे 95 एका न्यूज चॅनलनी सुद्धा ते कव्हर केलं होतं. 95 ठिकाणी तिथं मतामध्ये फरक जाणवत होता मशीन आणि ऍक्च्युअल C17 मध्ये. पण त्यात बघितलं 84 ठिकाणी एनडीए जिंकलंय, 10 ठिकाणी एमव्हीए जिंकलंय आणि एका ठिकाणी AMIM तिथं जिंकलेलं आपण सगळे बघू शकतो. त्याच्याच बरोबर काही मतदारसंघामध्ये कराड उत्तर बाळासाहेब पाटील 90,935, पाटण सत्यजित पाटणकर 9,935, दोघांना सेम. त्यानंतर कराड दक्षिण 1,01,150 हे पृथ्वीराज चव्हाणांना. प्रभाकर घारगे सातारा जिल्हा 1,03,46, तसंच कोरेगावला, तसंच फलटणला, तसंच नाशिक जिल्ह्यामध्ये सुहास कांदे 1,38,000, माणिकराव कोकाटे 1,38,565, नरहरी झिरवळ 1,38,622, छगन भुजबळ साहेब 1,35,023. त्याच्याच बरोबर आपण हिरानाम खोसकर 11,75,75, नितीन पवार 11,19,19, दिलीप बनकर 1,20, राहुल असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुठं ना कुठेतरी एक प्रेडिक्टेड लॉजिकचा वापर जर केला असेल मशीनमध्ये तर मग अशा पद्धतीने आकडेवारी येऊ शकते असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे. अणुशक्ती नगरला सुद्धा 17व्या पर्यंत आमचा उमेदवार हा प्लस होता, पण नंतर जर आपण बघितलं जेव्हा विरोधी पक्षाचे उमेदवार हे तिथं
बूथवर आले, म्हणजे बूथ मोजणीच्या इथं, त्यानंतर त्यांचं म्हणजे आमचं मतदान कमी झालं आणि आमच्या विरोधकाचं मतदान त्या ठिकाणी कुठेतरी वाढलेलं आहे. त्याच्याचबरोबर बॅटरीचं प्रमाण जर बघितलं तर त्यांनी सांगितली बॅटरी फार पॉवरफुल होती, म्हणून मतमोजणीच्या दिवशी 99% बॅटरी आपल्याला सापडल्या. मग आम्हाला प्रश्न असा आहे की मग काही ठिकाणी 70% होती, काही ठिकाणी 76% होती, 80% होती आणि काही ठिकाणी बॅटरी 0% गेली होती. मग तुम्ही 99ला जे लॉजिक देता बॅटरी जबरदस्त आहे, तेच लॉजिक खरं जर बघायला गेलं तर बाकीच्याला ते लॉजिक बसत नाही. तर आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये जी काय तफावत ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये तिथे येत आहे, याच्यावर योग्य अशी एक्सप्लेनेशन येण्याची जरूरत आहे. आमचं मत आम्ही रडीचा डाव खेळतोय असं अजिबात नाही, पण उमेदवारांना आम्ही जवळून ओळखतो. ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलाय, प्रसार केलाय, लोकांपर्यंत गेलेले आहेत. 2019ला काही उमेदवार आमचे हारले होते, पण त्यावेळेस त्यांनी कुठेही असं मन व्यक्त केलं नाही अरे आम्ही हारायला नको पाहिजे होतो, ते म्हणाले आम्ही कुठेतरी कमी पडलो. पण आज जर बघितलं की 5 वर्ष त्या लोकांनी सत्ता नसताना सुद्धा काम केलं, पण तरी सुद्धा ते आज हारलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या मार्जिनने तिथं हारलेले आहेत. त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की इलेक्शन कमिशननी आमची एक मागणी मान्य करावी. 4 दिवसासाठी मोठे कॅमेरे लावा, भारी कॅमेरे लावा. ज्या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम आम्ही सांगू ते ईव्हीएम तुम्हाला द्यायचे, तिथं ते ईव्हीएम आम्ही खोलणार, बघणार, आमचे तज्ज्ञ येणार. जे काय आमचे डाऊट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात की इंटरनेटला कनेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युप्युलेट होऊ शकत नाही, पण बेरूटला पेजर हे जे डिव्हाइस आहे ते इंटरनेटचं डिव्हाइस नाहीये, ते साधं जीएसएम वर चालणारं डिव्हाइस आहे. जसं आपलं ईव्हीएम मशीन चालतं, टेररिस्ट लोकांनी ते पेजर हे हॅक केलं. एका वेळेस बेरूटला सगळे पेजर तिथं फुटले आणि लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला. म्हणजे इंटरनेटला कनेक्ट नसणारा डिव्हाइस हे सुद्धा हॅक होऊ शकतं, बाहेरून मॅनेज होऊ शकतं. हे बेरूटला तिथं आपल्याला जाणवलं आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे, जे आमच्या सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे. आता ह्याच्यात झालं असं आहे की आता येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती याच्यामध्ये आता लोक म्हणायला लागली की जर अशा पद्धतीने ईव्हीएम हॅक केले जातील, आम्हाला वाटत नव्हतं महायुती एवढ्या मोठ्यापर्यंत 220 पेक्षा जास्त उमेदवार त्यांचे निवडून येतील, 140, 144, 135च्या आसपास ते अडकतील. असं असताना सुद्धा तिथं वन साइडेड इलेक्शन झालेलं आहे. नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी झालेलं आहे. हे डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशनने ते मशीन आम्हाला देऊन त्याची चिकित्सा, त्याचं इन्व्हेस्टिगेशन, त्याचं पोस्टमॉर्टम हे आमच्या तज्ज्ञांच्या मदतीने कॅमेऱ्याच्या खाली मीडियाला सुद्धा तिथं परवानगी द्या. जे जे काय आमचे डाऊट आहेत ते सर्व डाऊट आम्हाला बघायचे, पण मशीन जे आम्ही मागू तेच मशीन आम्हाला तिथं दिले पाहिजे अशी विनंती इथं खरं तर आम्ही देतो. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर लोकसभेला जे मतदान झालं, ज्या पद्धतीने झालं, कसं झालं याचा अंदाज आम्हाला आहे. आणि मी मगाशी जी आकडेवारी दाखवली की गेल्या वेळेस जे पार्लमेंटरी इलेक्शन झालं म्हणजे लोकसभेचं आणि जे आत्ता झालं त्याच्यामध्ये मतदानात खूप मोठा फरक नाहीये. पण आत्ता आपण लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन बघितलं तर आजपर्यंत इतिहासात सगळ्यात जास्त वाढ 13% वाढ तिथं झालेली आहे. ते अननॅचरल आहे, ते कुठंतरी एक डाऊट घेण्यासारखं आहे. आता काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त 28 ठिकाणी बीजेपीने उमेदवार दिले होते, त्यात 23 उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते. पण बाकी ठिकाणी त्यांनी एक सुद्धा उमेदवार दिला नाही जिथं मुस्लिम मतदार हे जास्त आहेत, 98%, 99%. तसंच आपल्या या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर जिथं कुठलं ते 98% मुस्लिम मतदान आहे मालेगाव सेंट्रल मध्ये, तिथं कुठेही काय गडबड झाली असं आमचं मत नाही. त्याचं मुख्य कारण जर तिथं गडबड झाली असती ती गडबड लगेच आपल्याला सापडली असती, समोर आली असती. तिथं गडबड नाही, पण आमचं असं मत आहे, शंका आहे की बाकी ठिकाणी कदाचित गडबड ही झाली असावी. आमचं डाऊट हे येत्या काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये साफ केलं पाहिजे. आश्चर्य असं की आम्ही सुप्रीम कोर्टात जातो, हायकोर्टात जातो, तेव्हा आमचा एखाद्या निकालसाठी आम्हाला 3-3 वर्ष थांबावं लागतं. काल सुमोटो हायकोर्ट का सुप्रीम कोर्टाने एक जुनी कुठली ती याचिका काढली आणि लगेच काल त्यांनी सांगितलं
की आमच्याकडे तुम्ही येऊ नका. म्हणजे आश्चर्य असं आहे की ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, ज्युडिशरी नाहीतर आपली न्याय व्यवस्था, त्यांनी काल अचानक स्वतः सांगितलं आमच्याकडे तुम्ही येऊ नका. म्हणजे हे जे काय चाललंय ते चुकीचं चाललेलं आहे. याच्यात स्पष्ट भूमिका घेत इलेक्शन कमिशनने आम्हाला त्या गोष्टी तिथं सांगितलं पाहिजे. त्याच्याबरोबर फॉर्म 20 हा जो फॉर्म असतो तो लोकसभेचा सुद्धा अजूनपर्यंत मिळाला नाही. म्हणजे बूथ वाईज जिथं जिथं मतदान झालं ते अजूनपर्यंत आम्हाला लोकसभेचं मिळालं नाही, विधानसभेचं मिळालंच पाहिजे. त्याच्याबरोबर वोटर टर्नआउट जे ऍप होतं ते काल परवापासून बंद आहे. म्हणजे आम्ही माहिती काढायला जातोय ते सगळे अभिनूज तिथं बंद आहेत. त्यामुळे आम्ही ज्या बूथवर आम्ही संवेदनशील बूथ सांगितले, जिथं आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावा असं सांगितलेलं आहे, आता तिथं सुद्धा आम्ही विनंती केलेली त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज आम्हाला पाहिजे. C17 आमच्याकडे असतात. 17A हा जो फॉर्म असतो तो आम्हाला तिथं लागणार आहे. 20 नंबरचा फॉर्म आम्हाला तिथं लागणार आहे. जे जे काय उमेदवार मागतील, आमची पार्टी मागेल ते आम्हाला द्यावं. आणि ते जे मशीन आहे त्या मशीनचं पोस्टमॉर्टम हे सामान्य लोकांच्या समोर व्हिडिओवर आणि तिथं असणाऱ्या कॅमेरा समोर आणि आमच्या तज्ज्ञांच्या समोर हे 4 ते 5 दिवसामध्ये झालं पाहिजे. गेल्या वेळेस संधी दिली होती, 15 मिनिटांसाठी दिली होती. 15 मिनिटात आपल्याला काही स्पष्ट होत नाही. त्यामुळे आम्ही तज्ज्ञ आणू, हिंमत असेल तर इलेक्शन कमिशनली आम्ही सांगेल ते ईव्हीएम पुढे आणत त्याच्यावर चर्चा करण्याची खऱ्या अर्थाने तिथं जरूरत आहे. आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर लोकांचं मत असं आहे की जे काय मतदानामध्ये वाढ झालेली आहे त्याच्यातलं काही मतदान हे मशीनली स्वतःहून त्या ठिकाणी कदाचित केलं असावं, असं काही कार्यकर्ते आणि उमेदवारांचं तिथं मत आहे ज्यांना पराजय स्वीकारावा लागला. त्यामुळे कन्फ्युजन न ठेवता, लोकशाही धोक्यात न आणता याच्यावर क्लॅरिटी ही आणायलाच पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. तुम्ही जर छोटंसं उदाहरण घेतलं, एका पक्ष जे महायुतीमध्ये त्यांचे प्रवक्ते आणि ते सुद्धा मोठ्या नेत्या ह्या टीव्हीवर आल्या होत्या 7:30 वाजता. त्यांना कोणीतरी विचारलं की तुमचे किती उमेदवार निवडून येतील, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं 15 ते 18 हे महायुतीच्या एका घटक पक्षाने आमचे उमेदवार निवडून येतील असं सांगितलं होतं. त्यांचा आकडा आता 40-42च्या पुढे गेलेला आहे. आता ह्याच्यात जर नेते आणि पदाधिकारी प्रवक्त्यांनाच कॉन्फिडन्स नव्हता आणि नंतर जे घडलं ते फार वेगळं घडलं, तर याच्या मागे कोण, ह्याच्या मागे काय आहे? आणि हे सगळ्या मशीन ज्या गुजरातवरनं आणल्या होत्या, म्हणजे आमचे सगळे प्रोजेक्ट गुजरातला गेले आणि गुजरातले आम्हाला काय दिलं असेल तर ईव्हीएम मशीन दिलं. आणि ते ईव्हीएम मशीन मधून जेव्हा वोट मोजणी झाली त्याच्यात सर्वात मोठं कन्फ्युजन आज या महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहे. त्यामुळे ईव्हीएमचं मशीन याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची जी काही लोकशाही आज अडकली असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल.